गाईज वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. माहिती आहे मी ब्लॉग नाही टाकला तर तो मी टाकला होता बट फक्त 2 months का 2 months मेमध्ये टाकला नाही राईट. तो होता महाबळेश्वरचा आणि आम्ही गेलो होतो पाचगणीवरून रिटर्न येताना मी तो काढला होता. तर आज मी ब्लॉग दाखवणार आहे तुम्हाला आणि ते बी फर्स्ट टाईम माझा न्यू सेल्फी स्टिकवर. तर मी मला दाखवते दिस इज अ सेल्फी स्टिक. म्हणजे तुम्हाला मी दाखवेन तर ह्याच्यामध्ये असं खुलतं आणि मी त्याला असं ठेवू शकते लाईक. आणि तुम्हाला माहिती असेल मी शॉर्ट व्हिडिओज बी टाकले होते आणि मी एक हाताला आज नेल्स बी लावले बघू शकतात. म्हणजे दिस इज असे आहेत म्हणजे ग्लोईंगवाले आहेत असं आहे. आणि मी एक दुसऱ्या हाताला लावलं नाही कारण मी फक्त टाईमपाससाठी लावले. असंच ते मी कुठं बाहेर फिरायला चालले मी तुम्हाला दाखवते मी सॉरी. तर आजकाल माझी भाषा साहित्य अलग झाली. शोधू बघू शकतात. हा नेल निघतोय, हा वाला नेल निघतोय, परत हा वाला निघतोय, परत हा वाला निघतोय. मी धाबतच चालले तरी मी ह्यांना लावून मी झाले सगळे नेल्स ना. तर मी तुम्हाला एक एक करून सांगते मी कुठले नेल्स मी कुठले नाही लावले. ते हे वाले दिसतात हे मी जुड्यावरून घेतले होते. हे आता मी लावले ते जुड्यावरून घेतले होते. अँड दिस आय ऑर्डर फ्रॉम मिशो. 2 पॅकेट यूज केले होते मी. हा वाला आय वॉन्ट अ कुरोमी वन बट आय डोंट हॅव. मला त्यांना भेटलं नाही खरं. तर माझ्या कशासाठी घेतलं होतं मी सांगणार आहे. माझी मावशीचं एंगेजमेंट हळद सगळं होतं. मी गेलो त्या शॉप बट त्या टायमाला मला किड्स नेल भेटलं तर ते बिलकुल बेस्ट बरोबर नव्हते. ते पटपट निघाले बी होते. तर मी ना ॲमेझॉनवर का बघितले असे ना स्टिकर्स भेटत होते पॅकेटमध्ये फुल एक पॅकेट. तर आणि पहिला एंगेजमेंटचा होता पर्पल थीम तो मी फेकूनच दिला तो बरोबर होतच नाही. आणि हल्दीचा होता हा वाला मला घेतला होता माझ्या मामीने. त्याची आम्ही तेव्हा ती लग्नाचे नेल्स घ्यायला गेली होती आणि मी हल्दीचे नेल्स घ्यायला गेली होती. एवढे सुंदर होते ना, बेस्ट होते, खूप सुंदर होते. आणि लग्नाला लावले होते मी हे तो बेस्टवाले नेल्स आणि ह्याच्यावर मला फ्रीमध्ये भेटलं होतं. ह्याच्यावर बघा नक्की इतका क्यूटचा बो लागला आहे बघा किती क्यूट आहे, किती क्यूट बो आहे बघू शकता. आणि डिझाईन खूप सुंदर आहे. आणि हे मला ह्याच्यावर ट्रायल भेटले होते. दिस वन इज ट्रायलमध्ये एवढे बेस्ट होते ना, खूप बेस्ट होते. मला खूप आवडले बी होते. आणि तरी ना मी तुम्हाला दाखवला ना आत्ताचा पहिला त्याचा तो बॉक्स होता त्याचा मी पेपर सगळा घुसून काढला आध्यामध्ये भरून. हा आहे नेल्सचं कलेक्शन माझं. आय लव टू बेक नेल्स कलेक्शन. आय एम नेल्स पागल. मग नेल आर्टच माझं पागल पडतं. आणि हां मी ना भाऊबीजला एक लुक केला होता तो तुम्ही गेस करू शकता. आय शो यू. त्याची मी माझ्या मम्मीने फोटो फ्रेम केले. मम्मीने फोटो फ्रेम केले. तो एवढा सुंदर दिसतो. त्या बावळ्याला मी एक मिस्टेक केली. तिचा फोटो कोली लुक हा आहे आणि ते आम्ही स्टुडिओवर. तर या बावळट्याने आई एकविराच्या लिहिचं बाजूमध्ये आई अग्री लिहिलं. अग्री करू. त्याच्यामध्ये त्या लोकांनी आई अग्री बाई त्या फालतू करायचं बरोबर. तो राग आला होता मला आणि मी म्हणजे असा राग आला होता माझ्या त्याच्या खूप खतरनाक मला राग होता. म्हणजे आई अग्री वा. आई एकविरा लिहायचं पाहिजे होतं ना त्या बावळट लोकांनी. हां खरंच बावळट होता. खूप बावळट होता. असा डोकं फिरला होता ना. बट सुंदर होती खूप. रिअल लाईफमध्ये मी खूप सुंदर दिसते. आता नवीन मूवीमध्ये तर पडतो जोराचा पाऊस. कालच जोराचा पाऊस पडला होता. स्कूलला चालू होते आणि एवढा जोरात पाऊस पडत होता. हर जाग्यावर पाणी आयस म्हणजे मला बाहेरचा नजारा ते खूप खेळायचा. तर हा आहे मला मी आता जाळी लावून आणि कधी जरा कबूतर येतात वरती बसायला आदर जे घर टाकतात. तर हे काहीतरी खालचा लुक आहे.
पाऊस पडत होता, तो सकाळी पडत होता. आणि तिथं माझ्या एक फ्रेंडचं घर आहे त्या. आणि हा झाड दिसतो ना, हा माझी मम्मी तेव्हा इथं राहायची समोर घरात. तेव्हा मम्मी खूप लहान होती, छोटीशी होती, तेव्हा माझी मम्मी इथं राहायची. तर तेव्हा हा झाड होता आणि तो आता कोकोनटचा झाड किती मोठा वाढला. होऊ शकत तर कोणी त्याला बिना तर ही बेस्ट गोष्ट आहे. तर मी होम टूर बी टाकणार आहे लवकर का काहीतरी मला कमेंट्स तर अजून कोण देतच नाही. मी स्वतःच्या मनानेच टाकते. काही छोट्या क्रिएटरचं असंच असतं, काही छोट्या मुलांचं. मोठ्या माणसाला ते गेमिंग करतात, ते हे करतात. आणि खाली काहीतरी माझे मामी चाललाय. काय आलं? कुठे चाललेस? मामी आणि आई कुठे निघालं? कुठं? अदिला काय आला? आधी तुम्हाला मी नंतर हे करू शकते. इग्नोरेट गाईज. तर मी तुम्हाला बेडरूममध्येच काहीतरी सांगेन. तर हां, तर मी ना एक हॉरर स्टोरी सांगते. ही ॲज सेट ती रिअल झाली आमच्यावर. शपथ रिअल, आय एम नॉट, मी खरं सांगते, शपथ रिअल झाली ती. रिअल झाली ती आमच्यावर ही गोष्ट. तर मी ना दत्ता जयंती तुम्हाला माहिती असेल, तो देव असतो दत्ता जयंतीला ना मी जाते माझ्या आईच्या गावात. म्हणजे कुठल्या आईच्या, माझी मम्मीच्या गावात. आणि माझे तिथं बाबा की एवढे पैसे ना खूप चांगले आहेत. तर एकत्र धैर्यमामा आणि दोघं फ्रेंड्स, धैर्यमामा आणि अभि. तर काय झालं होतं, आम्ही गेलो होतो. तर ना आमचं असं रस्ते देऊळच बाजू समोर आहे. देऊळ असं शिवाय ट्रेन ट्रॅक आहे, असं सरळ घुसायचं देवली गावामध्ये सरळ घुसायचं. आणि त्याच्यानंतर देवली गावामध्ये निघलं की ना तुम्ही लोक जातात डायरेक्ट आतमध्ये. रेल्वे स्टेशनचं इतकं देऊळ आहे आणि नंतर वरती जायचं. इथं आमचं घर आहे, खूप सारे घर. तर ना काय झालं होतं, आम्ही लोक निघालो. तर ना व्हॉट हॅपन, रात्रीचे आम्ही चांगलं देऊळ मंदिर चालू होतं, सगळं चालू होतं. आणि मध्येच एक घर येतं. घरामध्ये कोण राहत बी नाही, शपथ आहे स्वेरा, घरामध्ये कोण राहत बी नाही. त्या घरामध्ये राहत नाही. तर आम्ही लोकांना असेच फिरत होतो. म्हणजे तिथे फ्रेंड्स असतात, ते सगळे ओळखतात. आणि आम्ही दोघं दत्ता जयंतीच्या टाईमला, हा देवाच्या टाईम खाली असं चालू होतं. म्हणजे ते रात्रीचे 1, 2, 4 वाजेपर्यंत स्टार्ट असतो. ते भजन बोलतात, सगळं काहीतरी बोलतात, बाहेरून असं बोलतात असं. तर काय झालं, आम्ही लोकांना चाललोच होतो. आम्ही खाली बघायला चाललो होतो. आणि ना खाली ना चाय भेटतो. आम्ही हर टाईम 10-12 कप पिऊनच टाकतो. तर असं झालं होतं. तर आम्ही निघालो आणि त्या घरात कोण राहत नाही आईचा. तर माझ्या मामाला काहीतरी हे झालं, कोणी त्याच्या नावाने त्याला कोणतरी बोलवलं त्या पाठी. आणि काय लोक बोलतात, आवाज आला तर पाठी बघायचं नाही, गावाच्या माणसं असं काहीतरी असतं. त्याला आवाज येतो, पण त्याने पाठी बघितलं नाही. आणि त्यानंतर आम्ही तिथे बसलो आणि विचार केलं दुकानात जातो. खाली नाही दुकान आहे आमच्या. तर तो बोलला आपण दुकानात जातो, पैसे तर हाय आपल्याला. माझ्या 10 रुपये होते, सगळ्यांचे 10-10, 20-20 रुपये होते. तर आम्ही पार्टी करायचा विचार केला. खाली गेल्यानंतर ते दुकान बोलले, घेतलं. आणि त्यानंतर असंच वरती होतं. आणि आम्ही लोक जरा थांबून जरा पाय दुखायला लागले. तर बसलोच. आणि ना तो घर असं ना, तो कट्टा होता. कट्टा असा होता आणि समोरच तो घर होतं. आयस्वेरा घर होता असा घर. त्याच्यामध्ये ना खिडकी ना अशी दिसत होती. त्या घराचा अख्खा नजारा. आणि आम्ही लोक खातोय पितोय, सगळं करून खातो पितो. अचानक त्या घरात ना अशी वाईट टमकायला लागली. आम्ही घाबरलो ना. त्यानंतर आम्ही गेलो वरती. त्याचे सगळे लोक होतो, सगळे लोक गप्पा मारतो.
ते लोक घेतले टॉर्च आणि तर परत आलो आम्ही खाली बघितलं तर ती लाईट नव्हती. आय वॉज सो स्कॅर्ड. म्हणजे मी अशी घाबरली होती ना गाईज, विचारू नाही शकत. ती मी घाबरली ना विचारूच नाही शकत. आय स्वेअर घाबरली. आणि नंतर ना माझी मम्मी होती ते ताईला आम्ही असं घाबरलो. आम्ही बघतो आणि नंतर ग्रीन लाईट अशी टम 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 करायला लागली आणि त्या घरात आय स्वेअर कोणच नाही. कोण म्हणजे कोणच नाही. तो घर खूप म्हणजे खूप म्हणजे महिन्यापासून बंदच होते. त्यावर 2024 मध्ये झालं होतं, आय गेस का 25 मध्ये जानेवारीच्या. असं झालं होतं. त्यानंतर आम्ही बघितलं, थोडंसं फिरलो, परत येताना तसंच झालं. पण ह्या टायमाला माझ्या असं हार्मोनियशी चालते तर असं पाठवूनच स्टार्ट तसं हात आला आणि ते मला असं वाटलं कोणत्या माझ्या खात्यावर हात आलं आणि माझ्यासोबत ह्या साईडला आणि असं टाकून चाललं होतं. मामासोबत ह्या साईडला आणि लोक असं चाललो आणि मी बोलते असं कोण आला माझ्या मागे. बहिऱ्या मामा गुरु मामा माझ्या साईडला तर अजून कोण मी एवढी घाबरली. आणि बघितलं म्हणजे त्या टायमाला ब्लॉग तर मी काढायची नाही, विचारत होता ब्लॉग काढून असं तसं. बट आय स्वेअर तो रेड असा ब्लड हँड होता, रेडी हँड होता आणि मी असंच काहीतरी टी शर्ट घातला होता त्यातून ब्लड झाला होता. असा रेड असा ब्लडी हँड होता. त्याच्यावर काले ठिपके होते असे मोठे असं डायरेक्ट हात आला. रेड मार्क कोणाला छपतो गाईस, ब्लडचा हँड असं छपतोच. बट माझ्यावर असं नाही, माझ्यावर झालाच नाही. असंच साफसुथरा. मी हे सगळं मामाला सांगितलं. मामा मला काय नसतं सारं तुला भ्रम झालं असं. बट हे सेकंड टाईम माझ्या दुरू मामा झाला. एक पहिल्यांदा झालं होतं आवाज धैर्य मामा आणि नंतर सेकंड माझ्यावर आणि थर्ड आता धैर्य मामा झालं. हे त्याला मी खरं वाटलं आणि आम्हाला स्वेअर झालं होतं हे भ्रम नाही. माझ्या मम्मीला बोलली मम्मी चल आपण एकदा चेक करून येऊ. तर आम्ही सगळी लोक गेलो आणि चेक केलं तर घरात कायच नाही झालं. मम्मी जेव्हा आली तेव्हा काहीतरी मम्मीचं आता एकविरा गेली तर ते लोक बोलतात कोण बोलतात त्याच्या अंगात देवी असते, देव असते. जास्त त्यांच्या आसपास काही जास्त फिरत नाही. त्यांच्याशी देवाचं हे असतं म्हणजे त्यांच्या अंगात एकविरा म्हणजे खेळायला येते. आई एकविरा माऊली, तुम्हाला आई एकविरा माऊली माहितीच असेल. अग्री कोणाचं 5 पांडवांचं तुम्हाला माहितीच असेल. तेच ती देवी आहे माझ्या मम्मीच्या अंगात. तर मम्मीला काही फील तर नाही झालं नेगेटिव्ह एनर्जी. आणि मी ऐकलं आहे तिथं नेगेटिव्ह एनर्जीचं जास्त स्पिरिट असतं नंतर स्मेल येते आणि ते स्मेल आम्हाला त्या टायमाला बरोबर येतो. तो घर कसं आहे असं एक पट्टी, एक घर दुसरा घर आणि दुसरं आम्हाला पहिल्या घरचे काय स्मेल नाही आहे. सेकंड घरात गेलो तिथं त्याच घरात आम्हाला एवढी घाण वास आली ना. आय स्वेअर मी शपथ घेऊन बोलते आम्हाला एवढी घाण वास आली. बोलतात ना तिथं नेगेटिव्ह एनर्जी फिरते दिसते म्हणजे हाय तिथंच म्हणजे ती स्मेल आली. आय स्वेअर मी खूप घाबरली त्या टायमाला. आणि मी अशी पहिली मी नाही मम्मीला मी काय सांगितलं नाही. मला बोलायचं काय नसतं सारं तू शांत. नंतर हे गेल्यानंतर मी धैर्य मामाला विचारलं तुला स्मेल आली का नाही. तो बोलला हो सारा मला आली. एवढं घाबरले ना आम्ही असे डायरेक्ट 2-1.5 तास आम्ही त्या देवळाजवळच बसलो होतो. आय स्वेअर खूप घाबरलो होतो. आश्रमात आल्यानंतर थोडीशी शिकली केली त्यानंतर झोपलो. म्हणजे मी विचार करू शकते तेव्हा काय